राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 24 जून या दिवशीचं चिंतन. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, त्याप्रमाणे अनुभव येऊनही काही वेळेला विरोधी शक्ती साधकाला नडवते. काही काही गोष्टींची माणसाच्या शरीराला सवय झालेली असते आणि त्या गोष्टी जरी चांगल्या नसल्या किंवा घातक असल्या तरीसुद्धा त्या एकदम कमी होऊन चालत नाही. शरीरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, एखाद्याला खूप राग येत असतो, एखाद्याला मनाला खूप त्रास करून घेण्याची सवय असते. या गोष्टी जर एकदम नाहीशा झाल्या किंवा या सवयी बदलल्या तर त्याला त्रास होण्याची शक्यता असते. तसंच वासना विकारांचं आहे. शरीराला त्यांची सवय झालेली असते. त्यांच्या आवेगासह काम करायची किंवा ध्यानाला सुद्धा बसण्याची शरीराला सवय असते. अशा शारीरिक परिस्थितीतसुद्धा त्याची पारमार्थिक प्रगती थांबत नाही, ते पुढे जातातच. अर्थात यात सद्गुरू कृपेचा फार महत्त्वाचा प्रभाव असतो. मनुष्य कसा आहे, चांगला वाईट परमार्थात प्रगती करू शकणारा आहे की नाही हे त्यांना लगेच समजतं आणि त्यामुळे माणसाच्या या अशा गोष्टींकडे ते दुर्लक्ष करून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. या वासना विकार शरीरापुरत्याच मर्यादित आहेत अशी त्यांची खात्री असते. अशा वेळेला वस्तूंचा अनुभव येऊनसुद्धा तो शिष्य त्या वासना विकारात गुंतलेला दिसतो. असं कसं काय, असा प्रश्न इतर लोकांना पडतो आणि तो स्वाभाविकच आहे. अनुभव आला म्हणतोय आणि देहाच्या व्यवहारात तर काही फरक दिसत नाही, याचं जनसामान्यांना आश्चर्य वाटतं. त्याचं उत्तर आत्ताच आपण ऐकलं. दोरी जळून राख झाली तरी तिचा मूळ पिळदार आकार राखेच्या रूपानं तसाच राहत नाही का? तसंच हे आहे. साक्षात्कार होऊनसुद्धा शरीर तसंच राहतं, म्हणजे पीळ तसाच राहतो. परंतु दग्ध बीजाप्रमाणे त्यातून नवीन बंधनाला कारणीभूत होईल असं कर्म घडू शकत नाही. गुरुकृपेचा जोरदार वारा आला की तो आकार पीळ नाहीसा होऊन जातो. म्हणून वासना विकार छळतात या कारणास्तव साधन सोडणं ही चूक होता कामा नये. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.